आज मी तुम्हाला काळा कुट्ट झालेला तवा हा कसा साफ करायचा एकदम सोप्या पद्धतीने ते सांगणार आहे। बराच वेळा काय होतं, खूप जुना तवा होतो, 10 ते 15 वर्ष जुने असे काळे कुट्ट तवे असतात आणि ते कितीही घासले तरी स्वच्छ निघत नाही। पण मी तुम्हाला हा पूर्ण स्वच्छ करून दाखवणार आहे। याच्यावरती एकही डाग तुम्हाला दिसणार नाही असा मी पूर्ण स्वच्छ करणार आहे, तो सुद्धा 2 कापराच्या वड्यांनी। जो आपण देवासाठी जो कापूर वापरतो बघा, ह्या वड्या, त्या वड्यांनी मी तुम्हाला हा स्वच्छ करून दाखवणार आहे। त्यामध्ये अजून 2 साहित्य मी मिक्स करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, हा जो काळा एवढा तुम्हाला तवा दिसतोय तो पूर्णपणे पांढरा शुभ्र होणार आहे। करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे। पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला हा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि छान असा कडकडीत तापून घ्यायचा आहे। जसे चपातीसाठी जेव्हा आपण तवा जसा तापवतो ना, सेम त्याच पद्धतीने हा तापून घ्यायचा आहे। तापल्यानंतर बघा, जी आपण कापूरची जी पावडर करून घेतली ती यावरती घालून घेणार आहे। त्यामध्ये मी अजून 2 साहित्य घातली, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणते घातलेले। त्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम पण छान होतो आणि जे काळं जे आहे ते कसं निघतंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। गॅस आपण फास्ट केलेला आहे, तवा पण छान तापलेला आहे। आता बघू शकता तुम्ही, धूर निघायला सुरुवात झालेली आहे, कापूर आता जळायला लागलेला आहे आणि जे खाली जे आहे ते सुद्धा जळणार आहे आता त्यामुळे। आणि तुम्ही बघू शकतात धूर निघतोय आणि जी पावडर आहे ना ती आपल्याला कडेपर्यंत छान अशी पसरून घ्यायची, कारण की त्याच्या कडा पण तव्याच्या खूप काळ्या झालेल्या आहे। त्यामुळे आपल्याला ही पूर्णपणे पसरून घ्यायची आणि जी आतली बाजू आहे तिथे बघा लगेच पिवळं आणि असं काळसर होण्यास सुरुवात झालेली, म्हणजे ते जळतंय। जळाल्यामुळे काय होतं माहिती का, तवा आपला व्यवस्थित निघतो। जे काळे खूप कुट्ट डाग झालेले खूप जुने पुराणे असतात ते लवकर निघत नाही, पण ह्या पद्धतीने जर केलं तर एकदम पटकन निघतात। तर बघा, मी कडेला सुद्धा व्यवस्थित पसरून घेतलेली आहे पूर्णपणे, म्हणजे ते आपली जी तव्याची जी कडा सुद्धा आहे त्या पण व्यवस्थित निघाल्या पाहिजे। मध्ये मी परत थोडीशी टाकते, कारण की आता जळतंय आणि बघा पिवळं झालेले, काळं पण झालेले आणि एकदम त्याचा परिणाम त्याच्यावरती छान होतो आहे आणि फेस पण आलेला आहे बघा। आणि पावडर मी पूर्ण अशी पसरून घेतलेली, ह्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता बघू शकतात छान असा फेस निघतो आहे आणि व्यवस्थित काळं जे आहे ते बरोबर खालचं सुद्धा निघून येतं आहे। त्यामुळे काय होणार आहे, तवा आपला खूप पटकन निघणार आहे। जिथे आपल्याला 2 तास किंवा 1 तास लागणार आहे तिथे आपल्याला 10 मिनटात हा पूर्णपणे तवा मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवणार आहे। तर आता खूप असं कडकडीत तापलेलं आहे, मधल्या साईडनी जळालेलं आहे पण कडेला थोडंसं राहिलेलं आहे अजून। ते सर्व असं व्यवस्थित जळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे। जेव्हा पूर्णपणे काळं होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस फास्टच ठेवला आहे, त्यामुळे काय होईल, पटकन ही प्रोसेस पटकन होते। आता जे बाजूचं कडेचं आहे ना तिथं पण आपण हे व्यवस्थित जाळून घ्यायचं आहे आणि फक्त 3 ते 4 मिनटात हे व्यवस्थित जळलं जातं, जास्त वेळ पण लागत नाही। आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळं जळालेलं आहे। आता मात्र गॅस बंद करायचा आहे आणि तवा छान असा थंड करून घ्यायचा आहे, नंतर खाली उतरून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात बघा, व्यवस्थित जळालेले। आता यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, ते थोडंसं असं कडक झालेलं आहे। पाणी शिंपडलं की लगेच ते नरम होतं, हे बघू शकतात काळं असं पाणी निघालेलं आहे त्याचं। त्यामुळे काय होणार आहे, आता आपला तवा खूप पटकन निघणार आहे। तर हे थोडंसं भिजू द्या, भिजल्यानंतर आपल्याला हे थोडंसं घासून घ्यायचं आहे। तर ते कशाने घासायचं आहे, तर बघा इथे मी पॉलिश पेपर घेतलेला आहे, हा 2 नंबरचा पॉलिश पेपर आहे। जर पॉलिश पेपर नसेल तर तुम्ही इथे तारीच्या काथ्याने सुद्धा जर घासलं तरी निघेल, कारण की ते एकदम व्यवस्थित भिजलेलं गेलेलं आहे, जळालेलं आहे, त्यामुळे खूप पटकन निघतं। मी थोडासा तुकडा घेतलेला आहे, एवढा मोठा पॉलिशचा पेपर आपल्याला गरज नाही, थोड्याशा तुकड्यामध्ये होऊन जाईल। तर आता हे पाणी मी खाली ओतून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला आता लगेच घासून दाखवते बघा, असं पटकन निघतं, जास्त वेळ लागत नाही। जिथे आपल्याला 2 ते 3 तास लागतात तिथे 5 मिनटात मी स्वच्छ करून दाखवते। हे बघा, मी एका ठिकाणी तुम्हाला थोडंसं घासून दाखवते आणि बघा खूप पटकन निघतं, एकदम व्यवस्थित निघतं, जास्त वेळ पण नाही लागणार आहे। आणि मेन म्हणजे आपले हात पण दुखणार नाही, नाही तर
घासून आपले खूप हात दुखतात, पण ह्या पद्धतीने जर घासलं तर आपण जसं रोजची भांडे घासतो ना तितकाच वेळ याला लागतो आणि खूप पटकन पण होतं. तर बघा मी एका जागी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता तिथे हे बघा एकदम पांढरं शुभ्र निघालं आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा तुम्ही किती काळं आहे, एकदम मस्त आणि असं पटकन पण निघतं. या पद्धतीने आपल्याला हा पूर्ण तवा घासून घ्यायचा आहे. जिथे जिथे काळं दिसतंय तिथे तिथे आपण पॉलिश पेपरने घासून घ्यायचे. जरी पॉलिश पेपर नसेल तर तुम्हाला मी सांगितले तारेचा काथ्यासुद्धा वापरू शकतात. थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि परत घासून घ्यायचे आणि बघू शकतात 50% वर आपला हा इथे तवा निघालेला आहे. बघा किती काळा होता, पण घासल्यानंतर बघा पूर्ण असा छान असा निघत चाललेला आहे. जसं घासत चाललो आहे तसं जे काळे खूप डाग आहे कुठं ते सर्व निघतात. किती जुना तवा राहू द्या तुमचा 10 वर्षाचा 15 वर्षाचा किती जुना असला तरी तो ह्या पद्धतीने जर घासला तर एकदम पटकन निघणार आहे. तर बघा जिथे जिथे काळं दिसतंय मी तिथे तिथे पॉलिश पेपरने घासून घेते. बघू शकतात आधी कसा होता आणि आता कसा आहे. तर आता आपण जिथे जिथे काळं राहिले ना तेच आधी पहिल्यांदा घासून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. बघा आता 80% आपला तवा निघालेला आहे आणि कुठे कुठे फक्त काळे जे डाग राहिलेले ते सुद्धा मी पॉलिश पेपरने स्वच्छ करून घेते आणि तुम्ही बघू शकतात एकदम पटकन निघत आहे. आणि मेन म्हणजे आता आपले हात पण दुखत नाही, कारण की ह्या पद्धतीने जर घासलं तर हात दुखणार नाही आणि पटकन पण निघतं. तर आता बघा इथे मी वाटी घेतलेली आणि इथे 2 कापराच्या वड्या घेतलेल्या आणि ह्या वड्या आपल्याला बत्त्याने थोड्याशा वाटीमध्ये ठेसून घ्यायच्या आहे. जे आपण पावडर यावरती तव्यावरती घातली होती ती पावडर कशी करायची ते मी तुम्हाला आता इथे दाखवते. तर आता मी हे कापूर छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे असे हाताने जी वडी राहिली असेल ती थोडीशी हाताने बारीक करून घ्यायची आहे. आणि बघा छान असा चुरा झालेला एकदम छान पावडर तयार झालेली. त्यानंतर बघा 1 चमचा इथे सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपण जे खायचं मीठ आहे ते 1 चमचा घेतलेलं आहे. हे असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे जे आपण तव्यावरती घालून घेतलं होतं. आता बघा जिथं काळं राहिलेलं आहे ते मी थोडंसं घासून घेते आणि पूर्ण तवा मी पूर्ण स्वच्छ करून दाखवलेला आहे. आधीचा तवा कसा होता आणि आत्ताचा तवा तुम्ही बघू शकतात यामध्ये किती फरक पडलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे मी तुम्हाला. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे आणि कसा तवा काढलेला आहे हे तुम्ही बघू शकतात. घरी नक्की ट्राय करून बघा. जर तवा खराब असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने घासा, एकदम छान निघतो. तर आता इथे बघा पूर्ण तवा आपला क्लीन झालेला आहे. आता मी तुम्हाला हात धुवून दाखवते. बघा एकदम स्वच्छ झालेलं आहे. बघा अजिबात काळा राहिलेला नाही, कुठेही डाग राहिलेले नाही आहे. तर आपण आता हा स्वच्छ करून घेऊ आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आपला असा हा नव्यासारखा तवा निघालेला आहे. आधीच्या तव्यामध्ये आणि आत्ताच्या तव्यामध्ये किती फरक पडलेला आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ही ट्रिक तुम्ही घरी नक्की वापरून बघा. प्रत्येक गृहिणीला ही ट्रिक नक्कीच आवडेल, कारण की प्रत्येक जणीचा तवा हा काळा होतो आणि तो घासण्यासाठी माणूस खूप कंटाळा करतो, कारण की त्याला वेळ खूप लागतो. पण एकदम ही सोपी पद्धत वापरू शकतात तुम्ही.